नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, राज ठाकरे यांची शिवाजी पार्कवर गुढीपाडव्याच्या निमित्त सभा झाली. प्रत्येक वर्षी अशी सभा तिथे होत असते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची, आणि त्या माध्यमातून राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना किंवा आपल्या पक्षाची जे समर्थक असतील त्यांना संबोधित करत असतात, त्यांना मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या भाषणामध्ये नेहमीचे विषय तर आलेच, म्हणजे त्यामध्ये शहरांचा विकास असेल, शहरांमधली व्यवस्था असेल, ग्रामीण भागातले प्रश्न असतील, मराठी माणसाचे प्रश्न असतील, किंवा महाराष्ट्रामध्ये जन्मलेले थोर महापुरुष जे आहेत ते कोण आहेत, त्यांचा काय इतिहास आहे, असा सगळ्यांचा लेखाजोखा जो आहे तो त्यांनी त्या आपल्या भाषणामध्ये घेतला, परामर्श घेतला. आता हे प्रत्येक भाषणामध्ये त्यांच्या आपल्याला ऐकायला मिळतं. वेगवेगळ्या पद्धतीने ते महाराष्ट्र कसा पुढे जायला पाहिजे याविषयी सांगत असतातच. पण यावेळेला त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला इराणचा संघर्ष जो सुरू आहे त्या विषयाला सुद्धा हात घातला. अर्थात त्यावर ते जास्त बोलले नाहीत, पण त्यामध्ये सुद्धा राज ठाकरेंनी असा मुद्दा उपस्थित केला की या सगळ्या एकूण प्रकरणामध्ये इराण, इस्रायल, अमेरिका जो संघर्ष सुरू आहे त्याच्यात भारताचं काहीतरी चुकलेलं आहे, नरेंद्र मोदी सरकारचं काहीतरी चुकलेलं आहे, त्यांनी जे करायला हवं होतं ते केलं नाही, असं राज ठाकरेंचं म्हणणं होतं, असा त्यांचा सूर होता. आणि राज ठाकरेंनी सांगितलं की नरेंद्र मोदींनी खरं तर किंवा त्यांच्या सरकारने, केंद्र सरकारने, भारत सरकारने इराणला साथ द्यायला हवी होती. इराणचे जे राष्ट्रप्रमुख होते खामेनी यांचा जो अंत झाला या युद्धादरम्यान, तर त्यांना श्रद्धांजली व्हायला पाहिजे होती, त्यांच्या मृत्यू संदर्भात शोक संवेदना व्यक्त करायला पाहिजे होती, असंही राज ठाकरेंनी सांगितलं. आता हे सगळे मुद्दे जे ते रोजच येत आहेत, म्हणजे अनेक भाजपा विरोधी किंवा केंद्र सरकार किंवा NDA विरोधातले जे जे पक्ष आहेत हे रोज हेच बोलत आहेत की आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती, इराणशी आपण शत्रुत्व पत्करायला नको होतं, किंवा इराणचे राष्ट्रप्रमुख खामेनी यांचं निधन झाल्यावर आपण लगेच त्याविषयी शोक संदेश व्यक्त करायला पाहिजे होता, किंवा आपण अमेरिकेवर आगपाखड करायला पाहिजे होती, इस्रायलवर आपण काहीतरी टीका करायला पाहिजे होती. हे अनेकांची मतं आहेत. सोशल मीडियावर अशा पद्धतीच्या मतांचा खच पडलेला असतो, पण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ही सगळी धोरणं जी आहे ती ठरवत असतो की आपल्याला कसं धोरण स्वीकारलं पाहिजे आंतरराष्ट्रीय स्तरावर. तसंच काहीतरी राज ठाकरेंनी या धोरणाच्या संदर्भात आपलं मत व्यक्त केलं. मुळात इराणशी आपण कशा पद्धतीने संबंध ठेवावेत किंवा कसे ठेवू नयेत हे जे आहे हे कोणी सांगेल त्या पद्धतीने केंद्र सरकार करत नाही. जी परिस्थिती आहे त्यानुसार आपण प्रत्येक देशाशी कसा संबंध ठेवायचा, काय नेमकं त्यांच्याशी व्यावहारिक पातळीवर आपण त्यांच्याशी बोलायचं हे आपण ठरवत असतो. प्रत्येकजण आपापल्या दृष्टिकोनातून ते पाहत असतो की नाही, हे मोदी त्यांच्याशी बोलले नाहीत, मोदींनी अमेरिकेवर टीका केली नाही म्हणजे मोदी घाबरले, हे बोलणारी लोक आहेत. पण त्या प्रत्येकाच्या मतानुसार राष्ट्रीय धोरण जे आहे ते ठरवलं जात नाही. आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करताना त्या त्या देशाचा आपल्याला काय फायदा होईल, त्या संबंधांचा आपल्याला कसा फायदा होईल, आपण जर अमुक बोललो तर त्याच्यामुळे काय नुकसान होईल, दुसरा कोणता देश त्याच्यामुळे दुखावू शकेल आणि त्याच्यामुळे त्या संबंधांमध्ये काय फरक पडेल, अशा अनेक गोष्टींचा विचार तिथे केला जात असतो. आणि त्यानुसार ती धोरणं ठरवली जात असतात की प्रत्येकाच्या सोशल मीडियावरच्या मतानुसार ठरवता येत नाही. किंवा राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत त्यामुळे त्यांना विचारूया की आपण काय धोरण घेऊया, असं हे धोरण ठरवलं जात नाही. पण अर्थात राज ठाकरे हे भारताचे नागरिक आहेत, त्यामुळे त्यांनी कोणतेही मत व्यक्त करावं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यामुळे इराणला साथ द्या, इराणला साथ द्यायला पाहिजे होती असं ते जेव्हा मत व्यक्त करतात तेव्हा त्याच्यात खरोखरच राज ठाकरे या विषयामध्ये रोज अभ्यास करतात का किंवा रोज याविषयी बोलतात का, हा सुद्धा लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो. कारण शेवटी तुम्ही जर नियमितपणे त्या सगळ्या भूराजकीय परिस्थितीचा अभ्यास करताय, भारताच्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संदर्भात तुमचा रोजचा अभ्यास आहे, रोज त्यावर तुम्ही काहीतरी बोलताय, असं जर असेल तर त्यावर तुम्ही निश्चितपणे ठामपणे तुमचं काहीतरी मत व्यक्त करू शकता आणि ते लोकांना पटेल अशा पद्धतीने मांडू शकता. पण राज ठाकरेंनी केवळ निसट्ट असा उल्लेख केला की इराणला आपण साथ द्यायला पाहिजे, पण आपण इराणशी शत्रुत्व कुठे पत्करलंय हे सुद्धा सांगायला पाहिजे. आपण इराणशी कोणतेही शत्रुत्व पत्करलेलं नाही, किंवा आपण इस्रायलशी मैत्री करताना इराणच्या विरोधात काहीतरी भूमिका घेतलेली असंही नाहीये.
तसंच असतं तर आत्ता ज्या 2 बोटी नंदादेवी आणि शिवालिक या 2 बोटी ज्या इंधन घेऊन भारतामध्ये आल्या, ज्या तिकडे अडकल्या होत्या, त्या इराणशी चांगले संबंध असल्याशिवाय इथे येऊ शकल्या नसत्या. ते चांगले संबंध आहेत म्हणूनच आल्या. इस्रायलशी आपले चांगले संबंध आहेत म्हणजे आपण इराणशी शत्रुत्व पत्करलंय अशा पद्धतीचं कोणीही अर्थ लावू शकत नाही. तेव्हा हा सगळा जो काही धोरणांचा मुद्दा असतो तो समजून घेणं अत्यंत आवश्यक असतं. आता स्वतः राज ठाकरेंच्याच बाबतीत पाहायचं गेलं तर राज ठाकरे हे पूर्वी शिवसेनेमध्ये एकसंध शिवसेना जी होती त्याच्यामध्ये होते आणि त्या शिवसेनेमध्ये असताना राज ठाकरे, उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ते काम करत होते. पण नंतर राज ठाकरेंना असं वाटू लागलं की आपल्यावर इथे अन्याय होतोय, ते बाहेर पडले. त्यांनी स्वतंत्र पक्ष तयार केला, त्या पक्षाचा कारभार ते पाहू लागले. आज त्याला 20 वर्ष झालेली आहे त्या पक्षाला. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये ते उतरले, उद्धव ठाकरेंच्या विरोधात उतरले. उद्धव ठाकरेंबद्दलची त्यांची जी काही भूमिका होती ती सुद्धा सुरुवातीला त्यांनी मांडलेली आहे, त्याबद्दलचा राग व्यक्त केलेला आहे. मग त्यावेळेला ती त्यांची भूमिका होती. तेव्हा आत्ताही प्रश्न विचारता येऊ, मग तुम्ही उद्धव ठाकरेंना साथ का दिली नाहीत असा प्रश्न विचारता येऊ शकतो. पण त्यावेळेला राज ठाकरेंची भूमिका होती की आपल्याला उद्धव ठाकरेंची मतं पटत नाहीत आणि भलेही ती मतं म्हणजे बाळासाहेब ठाकरे हयात असताना सुद्धा ती मतं पटत नसल्यामुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. नंतर आपण पाहिलं आत्ताच्या काही महिन्यांपूर्वी जी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्या आधी काय झालं, उद्धव ठाकरे ज्यांच्या विरोधात राज ठाकरेंनी आपला प्रचार केला नवा पक्ष काढल्यानंतर आणि त्याचे परिणाम उद्धव ठाकरेंच्या पक्षाला त्या काळात भोगावे लागले, कारण राज ठाकरेंना दणदणीत यश सुद्धा मिळालं विधानसभा निवडणुकीमध्ये किंवा महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये. पण आता काय झालं तर त्याच उद्धव ठाकरेंना एकत्र घेऊन त्यांनी मराठी भाषेचा मुद्दा आणला, त्यांनी भाजपावर शरसंधान केलं, कठोर टीका केली. मग त्यावेळेला लोक हाच प्रश्न विचारणार, मग आज तुम्ही उद्धव ठाकरेंना का साथ दिली? कारण का परिस्थिती तुम्हाला वाटली की आत्ता ही परिस्थिती अनुकूल आहे, आपल्याला उद्धव ठाकरेंना आपण साथ देऊ शकतो, तो का एकत्र आलो तर काहीतरी निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळू शकेल असं तुम्हाला वाटलं असेल. तुमची धोरणं जशी काळानुसार बदलतात, परिस्थितीनुसार बदलतात, तशीच धोरणं जी आहेत ती केंद्र सरकारला घ्यावी लागतात. ती परिस्थिती काय आहे, अर्थात भारताने कुठलाही पाकिस्तान सोडला तर भारताने कोणालाही आपला शत्रू मानलेला नाही. पाकिस्तानचे आपले संबंध जास्तीत मोठ्या प्रमाणात ताणले गेलेले आहेत. ते पाकिस्तानच्या चुकीच्या सगळ्या राष्ट्रीय धोरणांमुळे त्यांच्या भारतामध्ये दहशतवादी पाठवणं, भारतामध्ये जम्मू काश्मीरचा विषय जो आहे त्या विषयावर भारताशी शत्रुत्व पत्करणं, यामुळे आपले पाकिस्तानचे संबंध ताणले गेलेले आहेत आणि वर्षानुवर्षांचे ते संबंध ताणले गेलेले आहेत. ती आपली भूमिका अजूनही कायम आहे. पण आज जागतिक स्तरावर आपण पाहतो तर आपले वेगवेगळ्या देशांची आपण ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी वेगवेगळ्या देशांना भेटी देतात आणि ते संबंध प्रस्थापित करतात, त्याचा त्या त्या परिस्थितीनुसार आपल्याला फायदा होत असतो. जसे राज ठाकरेंनी आपली वेळोवेळी भूमिका ही कधी शरद पवारच्या बाबतीत त्यांनी एक सकारात्मक भूमिका घेतली, कधी नरेंद्र मोदींच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेतली, आता उद्धव ठाकरेंच्या बाबत सकारात्मक भूमिका घेतली. परिस्थितीनुसार राज ठाकरे वेगवेगळ्या लोकांना साथ देत गेले, हेच त्याच्या मागचं कारण आहे. मग असं असेल तर भारताने का अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्तरावर परिस्थितीनुसार, बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार प्रत्येक देशाचे आपले संबंध बदलू शकतात. ट्रम्प जेव्हा पहिल्यांदा राष्ट्रप्रमुख झाले तेव्हा कशा पद्धतीने संबंध होते, पण ट्रम्प यांनी ते संबंध ताणले नंतर. पण तरी देखील भारताने काय अमेरिकेला शत्रू मानलेलं नाही. आपले व्यवहारांमध्ये थोडा बदल केलेला आहे. आपलं जे भाष्य आहे अमेरिकेच्या संदर्भात त्यात बदल केलेला आहे. पुन्हा एकदा कदाचित आणखी काही वर्षांनी त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे परिस्थितीनुसार बदललं जाऊ शकतं सगळं राजकारण जे आहे. उद्धव ठाकरे भाजपासोबत होते, बाळासाहेब ठाकरे असताना भाजप आणि शिवसेना युती होती. पण नंतरच्या काळात उद्धव ठाकरेंनी ठरवलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जायचं. तो अनेकांना निर्णय पटलेला आहे, कौतुक करतात त्याचं, किंवा चांगला निर्णय घेतला. भाजपासोबत होता, भाजपला सत्तेपासून लांब ठेवलं, पण त्याचे परिणाम सुद्धा उद्धव ठाकरेंना भोगावे लागले. त्यामुळे त्या परिस्थितीनुसार हा विचार केला जातो. किंवा राज ठाकरेंनी त्यांचाच जो पक्ष आहे त्याची जी भूमिका वेळोवेळी बदलत गेली ती त्यांनी त्या त्या परिस्थितीनुसार बदलली. तशा पद्धतीने केंद्र सरकार सुद्धा आपापल्या भूमिका, वेगवेगळ्या देशांचे असलेले संबंध हे बदलत जात असतात. अजूनही आपला इराणशी काही शत्रुत्व पत्करलेलं नाही. उलट इराणनेच सांगितलं की भारत आमचा मित्र आहे. हे काय आपण त्यांना सांगायला सांगितलेलं नाही, इराणनेच सांगितलेलं आहे. त्यांच्याच भारतातल्या राजदूतांनी सांगितलंय की
भारत हा आमचा मित्र आहे आणि ते आपण पाहिलं त्या बोटी ज्या आपल्या इथे आल्या तिकडे अडकून पडलेल्या, त्याचा अर्थच तो आहे की आपले त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. आपण कुठेही इस्रायलने केलेल्या हल्ल्यांचं समर्थन केलेलं नाही किंवा कौतुक केलेलं नाही, निषेध केलेला नाही याचा अर्थ कौतुक केले असा होत नाही. आणि त्यावेळेला सुद्धा सांभाळूनच शब्दप्रयोग करावे लागतात. त्याचा कोणताही चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो आणि त्यातून मग संबंध बिघडू शकतात. या सगळ्यांचा विचार करावा लागतो. तेव्हा राज ठाकरेंनी अचानक इराणला साथ देणं किंवा इराणला साथ द्या याचं समर्थन करणं हे कुठेतरी न पटणारं आहे, एवढंच त्यातून आपण म्हणू शकतो. तुम्हाला सगळा व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.